नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे अनिल देशमुख माजी गृहमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप. त्याच्यानंतर वास्तविक हे उद्धवजी ठाकरे यांना हे माहीत नव्हतं का, तर माहीत होतं. पवार साहेबांना माहीत होतं का, तर माहीत होतं. हे अशा पद्धतीचं शपथपत्र हे फडणवीसांनी कुणाला पाठवलं, त्यांचा दूध गेला, या सगळ्या गोष्टी माहीत होत्या का, तर होत्या. पण सामान्य कार्यकर्त्यांना, जे उभाटा गटातले असतील, शिवसेनेचे असतील, शिवसेनेला मानणारे नेते असतील, यांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या असं आता काही जण बोलू लागलेत. मुंबईमध्ये काही उभाटा गटाचे नेतेसुद्धा आता आपापसात चर्चा करू लागलेत की भारतीय जनता पक्ष हे जर का खरं असेल, देवेंद्र फडणवीस जर का असं वागत असतील, तर हे आपला दुश्मन कोण हे आता पहिला ठरवलं पाहिजे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जीवावरच कोण उठत असेल, तर आमचा एकनाथ बरा, म्हणजे त्यांना काय म्हणायचं, आमचे एकनाथराव शिंदे हे त्या मानानं चांगलेच, हे मिटवून घेतलं पाहिजे. आता हे निवडणुकीपूर्वी का निवडणुकीनंतर हे ठरेल, कारण एकनाथराव ही भारतीय जनता पक्षाची आत्ता एकनिष्ठ आहेत आणि त्यांची लोकसभेमधली वाटचाल बघितली तर अतिशय चांगले यशस्वी झालेत. ते 7 त्यांनी खासदार निवडून आणलेले आहेत. त्यामुळे त्यांचे पारडा जड आहे. आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे नेतेसुद्धा एकनाथ शिंदेंच्याकडेच कमान सोपवायच्या नादात असावेत असं पण काही चित्र दिसून येतं आहे. त्यामुळे एकनाथराव शिंदे उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील किंवा त्या गटाबरोबर एकत्र येतील, ही आत्ताची परिस्थिती नसली तरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे, उभाटा गटातल्या त्यांच्या आमदारांच्यामध्ये काय चाललं आहे, हे सांगणं महत्त्वाचं आहे आज. कारण ही चर्चा दिसते, आम्हाला ऐकायला येते. विविध ठिकाणी आम्ही फिरतो, आम्हाला आमच्या पत्रकारांना भेटतात. परंतु हे अनिल देशमुखांनी जे गंभीर आरोप केलेत आणि अजूनही ते म्हणतात की माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे, माझ्याकडे अजून सगळे पुरावे आहेत. जो त्यांचा दूत कदम हा तिथं गेल्या आणि त्यांना ते शपथपत्रावर सह्या, आता समित कदम ह्यांनी पण सांगितलं की मला त्यांनी बोलवलं होतं का, ते गेले ते ना, हे नक्की आहे. म्हणजे त्यांनी समित कदमांनी सुद्धा काही ते टाळलं नाही की बाबा हो मी गेलो होतो, पण देवेंद्र फडणवीसांचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही, ते त्यांनीच बोलवलं होतं. आता ते काय ते खरं निघेल, आज ना उद्या ते निघणारच आहे. आणि हे जर का अनिल देशमुख यांनी जर का हे काढलं नाही आणि ह्याच्यामध्ये ते तटस्थ गप्प राहिले इथनं पुढच्या काळात, तर अनिल देशमुख हे उघडे पडतील इथनं पुढच्या काळामध्ये. परंतु त्याच्यातनं विषय मी दुसरा का घेतला आहे, तर आदित्य ठाकरे म्हणजे अनिल देशमुखसुद्धा जे बोलताना बोलले की मुलांच्यावर राजकारणात तुमची भांडणं असतील, तुमचे राजकीय एकमेकाला विरोध असेल, हे मान्य मी करतो, परंतु मुलापर्यंत जायचं, दिशा सलियांच्या प्रकरणामध्ये त्याला आदित्य ठाकरेंना अडकवायचं, हे जी म्हणजे ते जीवावर उठल्यातला प्रकार नव्हे का, असं आत्ता शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे बोलून दाखवायला लागलेले आहेत. मग आमचे एकनाथरावनी काय केलं, ठीक आहे फुटून गेले, त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, त्यांना मिळालं, मनासारखं त्यांचं झालं, पण आता जाऊ द्या ना, आपण मिटवून घेऊ. ह्या मनस्थितीत आता ह्या प्रकरणावरनं अनिल देशमुखांच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंच्याबद्दलची सहानुभूती उभाटा गटामध्ये वाढू लागली की नाही, एकनाथ शिंदे निदान असल्या तर गोष्टी करणार नाही. आजपर्यंत सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंच्यावर फार मोठे आरोप, अपशब्द कुठलेही वापरले नाहीत, हे सुद्धा बोलून दाखवायला लागलेत ते. त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा संपवायचा, काही करून संपवायचा, ह्या जिद्दीनं आता उभाटा गटाचे सगळे सैनिक रस्त्यावर येतील असं चित्र आत्ता दिसायला लागलेलं आहे. अनिल देशमुखांच्या आरोपानंतर आता ठिकठिकाणी मोर्चे निघायला लागलेत. त्या मिरजेचे जे समित कदम आहेत त्यांच्या तिथंसुद्धा उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन चालू केलं, आरडाओरडा चालू केला. आता हे आणि प्रकरण पेटणारच आहे, हे शांत होणार नाही. ह्याच्यात अनिल देशमुख गप्प बसले तर मात्र अनिल देशमुख हे उघड्यावर पडतील. आता ह्याच्यात त्यांनी थांबता कामा नये, त्यांनी सगळे पुरावे समोर आणले पाहिजेत आणि ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांची बाजू स्पष्ट केली पाहिजे. हे खरं काय आणि खोटं काय हे निघायला पाहिजे. नाहीतर आज एवढं मात्र नक्की आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याबद्दलचं मत उभाटा गटात अतिशय भारतीय जनता पक्षापेक्षा हे कधीही आम्हाला चांगले,
एकनाथराव शिंदे आणि आपण परत एकत्र येऊ निवडणुकीनंतरच, आधी येणारच नाहीत. आता एकनाथराव शिंदे हे मला नाही वाटत. आता हां, एक नक्की आहे की तिकीट वाटपावरनं कितपत आता ह्यांच्या मारामाऱ्या होतात हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कोकणामधलं सुद्धा आपण बघितलं तर नारायण राणे त्यांचे लोकसुद्धा म्हणतात की उदय सामंतांनी त्यांनी काही काम केलं नाही. म्हणजे एकनाथराव शिंदे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे ह्यांच्यातलं कोकणामधनं सुरुवात होती आहे का काय असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. परंतु आत्ता विषय महत्त्वाचा कुठला आहे तर आमचा एकनाथ बरा असं म्हणतात काही सिनियर उबाटा गटाचे. कारण एवढ्या खालच्या पातळीवर तर एकनाथ शिंदे कधीच जाणार नाहीत असं स्पष्ट बोललं जायला लागले. त्यामुळं राजकारणाची समीकरणं काय काय बदलतात इथनं पुढच्या काळात. अनिल देशमुखांनी मात्र बॉम्ब टाकून दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस अजून शांत आहेत. काय पुढच्या काळात वाढून ठेवलं हे कळत नाही. परंतु नक्कीच ही वादळापूर्वीची शांतता तर काही नाहीच आहे, पण थोडी शांतता म्हणू आपण. परंतु भारतीय जनता पक्षापेक्षा आमचा एकनाथ बरा हे आता बोलायला लागलेत उबाटा गटात. काय होतं आहे आपण लक्ष ठेवून राहू. आज इथंच थांबू.